प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली. प्रियांनो, आम्हाला आठवण हो अगर नाही हो कोणाची, पण प्रभू परमेश्वराला आपल्या विश्वासणाऱ्यांची क्षणभरही आठवण आल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, आमच्या ध्यानामनातही नसतं अशा गोष्टी देवबाप आमच्या जीवनामध्ये अचानकली करून जातो. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये इथं प्रार्थनेला बसण्या अगोदरपर्यंत अनेक अनुभव असतील, अनेक गोष्टी देवबाप्पाने आमच्या जीवनात केल्या असतील, ज्या आमच्यासाठी आजही अस्मरणीय अशा गोष्टी आमच्यासाठी त्या असतील. प्रियांनो, ज्या गोष्टी माणसाकडून होत नाही पण देव करून दाखवतो, त्या गोष्टीला आम्ही आमच्या जीवनामध्ये सदैव स्मरणामध्ये ठेवतो. म्हणून या भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. कोण करील आज सुरुवातीची प्रार्थना? कर समूह बाळा. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र शांतीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत संभावच म्हणून तुला धन्यवाद देते. ईशू बाप्पा, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनाला जोडलीस म्हणून तुला धन्यवाद देते. बाप्पा, आज आम्ही प्रार्थनेला बसलो आहोत बाप्पा. आमचा असा विश्वास आहे की तो आमच्यामध्ये उपस्थित आहे बाप्पा. आज पाकसाहेब जो संदेश सांगेल बाप्पा, तू आशीर्वादित कर. इथे बसले प्रत्येकावर तुझा विपुल आणि विपुल असा आशीर्वाद पाठव. आमचं कुटुंब आणि पाकसाहेबांचं कुटुंब तो आशीर्वादाने भर. ही छोटीशी प्रार्थना आता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने म्हणता येईल. आमेन. जाऊया आपण वचनामध्ये प्रियांनो डायरेक्ट अनुवादाचं पुस्तक काढूया. त्यासाठी 3रा अध्याय 22वं वचन. तुम्ही त्यास भिवू नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर आहे. आमेन. तुम्ही त्यास भिवू नका. आता या ठिकाणी परमेश्वर मोशेला आणि इस्रायली लोकांना दोघांनाही संबोधित असं हे उद्गार वाक्य बोलत आहे. तांबडा समुद्र जेव्हा इस्रायली लोकांनी पार केला, त्यानंतर ते जेव्हा प्रभूच्या सांगण्याने चालत राहिले, तेव्हा त्यांच्या मार्गामध्ये प्रामुख्याने 7 राष्ट्रे त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र करणारे झाले प्रियांनो. आणि ते 7 राष्ट्र नेहमी या इस्रायली लोकांना कशाही प्रकारे यांचा पाडाव करायचा, या लोकांपेक्षा आम्ही वरचढ आहोत हे दाखवण्यासाठी हे 7 राष्ट्र नेहमी इस्रायली लोकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने यांच्यामध्ये काही ना काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचं. प्रियांनो, कोणालाही कोणती गोष्ट दिसत नसली ना हरकत नाही, पण प्रभू परमेश्वराला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार प्रत्येकाच्या मनातला समजल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा परमेश्वराने पाहिलं की माझ्या इस्रायली लोकांच्या विरोधामध्ये हे 7 राष्ट्र माझ्या लोकांना डिस्टर्ब करण्याचा नेहमी प्रयत्न करत आहेत, तेव्हा प्रभू परमेश्वर या ठिकाणी बोलत आहे, त्यास तुम्ही भिवू नका, कारण तुमच्या बाजूने लढणारा मी आहे. प्रियांनो, आमच्या बाजूने जर प्रभू लढणारा असला ना प्रियांनो, आम्हाला कधीच काळजी करण्याची गरज नाही. कधीच आम्हाला कोणत्या गोष्टीचं भय धरण्याची गरज नाही. पण आम्ही परमेश्वर जर आमच्या बाजूने लढण्यास तयार आहे,
खंबीर आहे तर आम्ही प्रभू परमेश्वराच्या विरोधामध्ये कधी जाण्याचा प्रयत्न करू नये. पण प्रियांनो, या ठिकाणी चित्र असं आहे की इस्रायली लोक नेहमी प्रभू परमेश्वराच्या विरोधात जायचे. प्रभूला जे आवडत नाही त्या गोष्टी ते करण्याचा प्रयत्न करायचे. प्रियांनो, इस्रायली लोकांनी मिसर देशातून मोशेच्या नेतृत्वामध्ये जेव्हा बाहेर पडले फारोच्या गुलामगिरीमधून, त्यांनी जर परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली नसती, अविश्वास दाखवला नसता, प्रभूला चीड येणाऱ्या गोष्टी जर त्यांनी केल्या नसत्या किंवा बोलले नसते, तर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आले नसते. आणि मिसर देशापासून कनान देशापर्यंतचा प्रवास फक्त 11 दिवसाचा होता. प्रियांनो, इस्रायली लोक 11 दिवसामध्ये कनान देशामध्ये पोहोचले असते आणि सर्वच्या सर्व पोहोचले असते. विशेष म्हणजे हे, एकही जण कनान देशामध्ये गेल्याशिवाय राहिला नसता. जर त्यांनी परमेश्वराच्या विरोधात कोणतीही वाईट गोष्ट केली नसती, मोशेला त्यांनी त्रास दिला नसता, तर परमेश्वराने त्यांना अगदी सोप्या मार्गाने कनान देशामध्ये घेऊन गेला असता, ज्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह वाहतात आणि जे अभिवचन परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना दिलं होतं, त्या पूर्वजांना दिलेल्या वचनाप्रमाणे इस्रायली लोकांनी कनान देशामध्ये राज्यही केलं असतं. याचा अर्थ असा नाही की कनान देशामध्ये कोणी गेलं नाही, तिथं राज्य केलं नाही. कनान देशामध्ये गेले आमचे प्रियजन, पण अतिशय थोडे, बोटावर मोजणे इतके प्रियजन कनान देशात गेले. बाकीच्यांना कनान देशामध्ये जाता आलं नाही. प्रियांनो, जो परमेश्वर इतक्या सामर्थ्याने, इतक्या धैर्याने, इतक्या निडरतेने जर बोलत आहे, त्यास तुम्ही भिवू नका. म्हणजे जे 7 राष्ट्र इस्रायली लोकांना त्रास देणारे होते, त्या 7 राष्ट्रांविषयी बोलत आहे की त्यांना भिवू नका, कारण तुमच्या बाजूने लढणारा मी आहे. प्रियांनो, इस्रायली लोक परमेश्वराच्या विरोधात जाऊन पण परमेश्वराने हे अभिवचन इस्रायली लोकांना आणि मोशेला दिलं होतं. पण इस्रायली लोकांनी देवाच्या सांगण्याप्रमाणे व्यवस्थितरित्या जर कनान देशामध्ये जाण्याचं ठरवलं असतं, तर परमेश्वराला 40 वर्ष इस्रायली लोकांना जंगलामध्ये फिरवावं लागलं नसतं. निरनिराळ्या गोष्टीचा सामना इस्रायली लोकांना करावा लागला नसता. प्रियांनो, आमच्या या वाचेमध्ये ना आशीर्वाद आहे, शाप आहे. आम्हाला काय या वाचेतून प्राप्त करायचं हे आपल्यावर देव बाप्पाने ठेवलं. आणि इस्रायली लोक नेमकं या ठिकाणी कमी भरले. तांबडा समुद्र पार केल्यानंतरही इस्रायली लोकांना हे समजू शकले नाही की अरे, एवढ्या मोठ्या तांबड्या समुद्राला भिंतीसारखं प्रभू परमेश्वराने आमच्यासाठी जर उभं केलं आणि फारोच्या सेनेपासून आमचं संरक्षण केलं, तो देव आम्हाला हर हालमध्ये आमच्या प्रवासामध्ये सहाय्य करणारा होईल, हा विश्वास जर त्यांनी दाखवला असता प्रियांनो, तर कनानमध्ये यांचं जाणं अगदी थोड्या दिवसामध्ये झालं असतं. पण इस्रायली लोक धीर धरू शकले नाही, प्रभूच्या सांगण्याप्रमाणे वागू शकले नाही. आणि मोशेने जे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला ते न ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये सतत इस्रायली लोक वागत गेले, म्हणून त्यांना त्रास सहन करावा लागला. प्रियांनो, आज आम्ही
ख्रिस्ताच्या नावामध्ये चाललेलो आहोत. त्या समयात इस्रायली लोक चालले होते मोशेच्या नेतृत्वामध्ये, पण आज आम्ही येशू ख्रिस्त आमचा राजा आहे, प्रभू आहे, याच्या नेतृत्वामध्ये आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत. आज येशूने पण आम्हाला नवीन करारामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत की माझे विश्वासणारे कसे असले पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांच्याकडून माझी अपेक्षा काय आहे, मी त्यांच्यावर सतत माझी नजर ठेवणारा आहे. या सर्व गोष्टी आम्हाला नवीन करारातून येशू ख्रिस्ताने दाखवल्या आहेत आणि काही प्रमाणात आम्ही त्या गोष्टींचा आमच्या भावी जीवनामध्ये अनुभव पण घेतलेला आहे. आज येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वामध्ये आम्हाला स्वर्गामध्ये जायचं आहे. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू जो आमच्यासाठी आहे, त्याच्या सांगण्याप्रमाणे जर आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न केला तर आमचं स्वर्गामध्ये जाणं अतिशय सोप्या रीतीने होऊ शकतं. पण आज चित्र असं दिसत नाही. आज वेगवेगळ्या माध्यमातून प्रभूमध्ये चालणाऱ्या प्रियजनांचं चित्र प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे. प्रभूच्या हृदयात एकच तळमळ आहे प्रियांनो, सर्वजण व्यवस्थितरित्या माझ्या नावामध्ये चालणारे व्हावे, सर्वांना माझ्याकडून आशीर्वाद मिळावा, हीच अपेक्षा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची आमच्यासाठी आहे. पण आज या प्रभू येशू ख्रिस्ताच्या या अपेक्षेला किती जण आज खरे उतरत आहेत, किती जण आज या गोष्टी प्रमाणे करण्यासाठी स्वतःला तयार ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रियांनो, आज निरनिराळ्या माध्यमातून प्रभूच्या भावनेला दुखवलं जात आहे. निरनिराळ्या गोष्टींनी प्रभूला कधी कधी निराश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रियांनो, आमच्या वागण्याप्रमाणे आमच्या प्रभूने जर आमच्या बरोबर वागायला सुरुवात केली ना प्रियांनो, तर अगदी बोटावर मोजण्यासारखे प्रियजन स्वर्गामध्ये जाण्यासाठी तयार राहतील. जसे इस्रायली लोकातून 6 लाखापेक्षा अधिक लोक मिसर देशातून निघले, पण वतनदत्त देश कनानामध्ये फक्त 2 जण गेले. 2पेक्षा तिसऱ्याला जाता आलं नाही. आमचा येशू पण आमच्या बरोबर त्या प्रकारे जर वागण्याचं ठरवलं तर स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी किती जणांचं जाणं होईल हे सांगता येणार नाही. पण जे जाणार ते अगदी थोडके बोटावर मोजण्यासारखे असतील. बोटावर मोजण्यासारखी त्यांची संख्या असेल. पण आमचा देव जो दयाळू, कनवाळू, ममताळू, नेहमी आमच्या अपराधांवर पांघरून घालणारा आहे, त्यामुळं आज आमचं ख्रिस्तामध्ये चालणं व्यवस्थितपणे चाललेलं आहे. आम्ही जरी प्रभूच्या विरोधात वागत गेलो तरी प्रभू आम्हाला आपल्या जवळच घेतो. प्रियांनो, जो प्रभू आमच्यावर नेहमी दया करतो, नेहमी आम्हाला आपल्या जवळ ठेवण्याची अपेक्षा करतो, त्या प्रभूला तरी आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीही दुःख देण्याचा किंवा त्रास देण्याचा आम्ही प्रयत्न करू नये. प्रभूला दुःख आणि त्रास केव्हा होतो? जेव्हा आम्ही प्रभूच्या विरोधात वागतो ना. विरोधात वागण्याला देवबाप पाप म्हणत आहे. जेव्हा आम्ही प्रभूच्या विरोधात पाप करतो ना, तेव्हा या प्रक्रिया आमच्या प्रभूच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आम्ही नेहमी प्रियांनो प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आम्हाला प्रभूच्या
इच्छेप्रमाणे करण्याची आमच्या हृदयामध्ये जर आशा इच्छा आहे, तर आम्हाला काही गोष्टी प्रभूसाठी करणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट आपण पाहूया वचनातून. स्तोत्र संहिता 73वा अध्याय 28वे वचन. स्तोत्र संहिता 73:28 वचन. मत विषयी म्हटले तर देवासमीप जाणे यातच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, यासाठी की मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावी. आमेन. प्रियांनो, आम्हाला आमचं हित, आमचं सुख, आमचं समाधान, आमचा आशीर्वाद फक्त प्रभूच्या समीप जाण्यामध्ये आहे. प्रभू बरोबर राहण्यामध्येच आमचं सर्व काही आहे, हे थोडक्यामध्ये प्रभूला सांगायचं आहे. प्रियांनो, जे प्रभूच्या समीप राहतात ना, प्रभू पण त्यांना आपल्या जवळून कधीही दूर करण्याची मनामध्ये इच्छा ठेवत नाही. आणि जे प्रभू बरोबर असतात प्रियांनो, ते पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने प्रभूमध्ये नेहमी चालण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, प्रभूच्या सामर्थ्याने भरण्यासाठी आम्हाला प्रभू समोर लीन नम्र होणं याशिवाय दुसरा उपाय नाही. सर्व काही प्रभूने आम्हाला दिलंय. प्रियांनो, आज आमच्या जवळ जे काही आहे ना, जी पण वस्तू, जी पण गोष्ट आमच्या जवळ आज आहे ना, ती आम्हाला अधिकाराने असं म्हणताच येत नाही हे मी मिळवली आहे, ही माझ्या हक्काची आहे, ही माझ्या प्रयत्नाने, माझ्या कष्टाने मला मिळाली. प्रभूने मान्यता दिली तेव्हा तुम्हाला ते मिळालंय. म्हणून प्रभू वचनात म्हणतो, एक वचन बघूया आपण. 1 तिमोथेय 6वा अध्याय 7वं वचन. बघा प्रभू काय म्हणतो त्या ठिकाणी. 1 तिमोथेय 6वा अध्याय 7वं वचन. 7वं वचन. आपण जगात काही आणले नाही, आपल्याच्याने त्यातून काही नेवत नाही. आमेन. काही आणायचाच आम्हाला अधिकार नाही. आणलंच नाही आम्ही जगामध्ये काही. अहो, आणलंच नाही तर नेणार कस काय? आज जे काय आमच्या जवळ आहे ना, ते सगळं प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. किंबहुना हा श्वास देखील आमचा नाही. या श्वासाला देखील प्रभूच्या आज्ञेप्रमाणे चालावं लागतं. या श्वासावर देखील आमचा अधिकार नाही. सगळं प्रभूचं आहे. प्रियांनो, जर सगळं प्रभूचं आहे तर मग आम्हाला स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पित करणं काय अवघड आहे का? प्रभू जवळ जाण्यामध्ये आमची काही हानी होणार आहे का? प्रियांनो, आज काही प्रियजन प्रभूच्या समीप जाण्यामध्ये तेवढेसे तयार नाहीत, जेवढे तयार असण्याची गरज आहे. प्रियांनो, आज निरनिराळ्या प्रकारे चर्चमध्ये देवाचे सेवक विश्वासणारे आशीर्वादित व्हावे यासाठी आत्म्याच्या प्रेरणेने निरनिराळ्या माध्यमातून त्यांना बोध आणि इशारे देतात. सर्वजण ऐकतात प्रियांनो, पण करण्याची वेळ आली ना, त्यावेळेस मात्र केलं जात नाही. आणि प्रियांनो, या गोष्टीचा प्रमुख बायबलमध्ये एक जण आहे. प्रमुख एक जण आहे बायबलमध्ये, आणि त्यांनी हे करून दाखवलं. तोंडाने फार फुशारकीच्या बाती तो बोलला. अशा फुशारकीच्या बाती बोलला वचनातून
पण प्रभूला माहित होता हा फुशारकीच्या वाता करतो, याच्याच्याने काय होणार नाही. हा जेवढं बोलतोय ना तेवढा माझा हा विरोध करणारा होईल. जेवढ्या फुशारकीच्या बाती पेत्राने येशू ख्रिस्ताला बोलला, येशू ख्रिस्त एकाही गोष्टीला म्हणला नाही अरे हा तुझ्या या शब्दाप्रमाणे खरोखर तू करशील. प्रभूने काहीच उत्तर दिलं नाही, कारण प्रभूला माहित होता हा तसं करणार आहे. काय करणार होता बघूया जरा वचनातून आपण. मत्ती शुभवर्तमान 26वा अध्याय 34वं वचन. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. बघा, येशू ख्रिस्ताने एवढंच विधान केलं त्याच्यासाठी की आज रात्री कोंबडा आरवण्या अगोदर तू 3 वेळेस मला नाकारणार आहे. मग बघा पेत्राचे फुशारकीचे शब्द. 35वं वचन वाचा. पेत्र त्याला म्हणाला, आपणा बरोबर मला मरावे लागेल तरी मी आपणाला नाकारणार नाही. सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. पेत्र जेव्हा हे उद्गार पेत्राने काढले ना तर 11 जण शिष्य होते, ते पण म्हणले हो आम्ही पण असंच करू. जसं पेत्र म्हणतोय ना याप्रमाणेच आमची प्रतिक्रिया राहील. पण प्रियांनो, येशू ख्रिस्ताने त्यांना नंतर जे सांगितलं ते त्यांना मान्य झालं. कारण येशू ख्रिस्त म्हणला होता, तुम्ही जरी सर्वजण हे बोलत आहात ना की आम्हाला तुझ्यासाठी मरावे लागले तरी आम्ही मरू, या शब्दाशी आम्ही ठाम राहू, हे शब्द तुम्ही पूर्ण करणार नाही. येशू ख्रिस्त म्हणला, तुम्ही सर्वजण मला सोडून जाणार, मी एकटाच राहणार. आणि पेत्राला जे सांगितलं होतं तू कोंबडा आरवण्या अगोदर 3 वेळेस मला नाकारशील, पेत्राने खरोखर येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना 3 प्रकारचे व्यक्ती आले आणि पेत्राला म्हणाले हा पण त्यातलाच आहे. तेव्हा पेत्र नाकारून म्हणला, नाही नाही, मी येशू ख्रिस्ताला ओळखीत नाही, मी येशू ख्रिस्तातला नाही. आणि जेव्हा बाई ठामपणे म्हणली ना हा खरोखर त्याचाच आहे, तेव्हा बाईला तर म्हणला तू काय बोलतेस, मला समजत नाही, मी येशूला ओळखीत नाही. आणि जेव्हा 3 वेळेस नाकारणं होतं पेत्राचं, तेव्हा कोंबडा आरवतो. आणि कोंबडा आरवल्यावर पेत्राला समजतं अरे येशू ख्रिस्ताने जे सांगितलं की आज रात्री कोंबडा आरवण्या अगोदर तू 3 वेळेस मला नाकारशील, खरंच मी नाकारलं. पण प्रियांनो, त्याने नाकारल्यानंतर, प्रभूला नाकारल्यानंतर जे केलं ना प्रियांनो, ते अतिशय महान कार्य केलं. अतिशय महान कार्य केलं. काय कार्य केलं त्यांनी महान? मत्ती शुभवर्तमान 26वा अध्याय 75वं वचन. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तुम्हाला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. काय केलं त्यांनी? आता या मत्तेला जेवढं पवित्र आत्म्याने लिहायला सांगितलं तेवढंच मत्तेयाने लिहिलंय. पण लूक या दासाने याच वचनाला अतिशय खोलमध्ये लिहिलेलं आहे, थोडं जास्त प्रमाणात लिहिलंय. जेव्हा येशूला 3 वेळेस नाकारलं पेत्राने, तेव्हा पेत्र प्रथम अंधारामध्ये गेला, गुडघ्यावर आला, डोळे बंद केले, प्रार्थना करायला लागला, त्याच्या डोळ्यातून अश्रू निघायला लागले. बघा प्रियांनो, आम्ही पण आमच्या जीवनामध्ये जेव्हा एखादं पाप आमच्याकडून, जेव्हा आम्हाला कळतं ना की हे पाप प्रभू विरुद्ध आम्ही फार भयानक केलं, तेव्हा आमच्या पण डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही प्रियांनो. जेव्हा आम्ही आत्म्याने खरेपणाने त्या पापाकडे पाहतो ना, तेव्हाच अश्रू येतात.
आम्ही उगाच म्हणायचं म्हणून म्हणायचं, बोलायचं म्हणून बोललो ना त्या पापाविषयी, मग नाही अश्रू येतं आमच्या डोळ्यातून. पण सिरियसली जर आम्ही म्हणलं ना, प्रभू खरोखर मी तुझ्या विरुद्ध फार भयानक पाप केलं, मला क्षमा कर, असं पाप मी परत करणार नाही, तेव्हा आमच्या डोळ्यातून अश्रू येतात. प्रियांनो, पेत्राने हीच कृती केली. त्याला कोणी सांगितलं नाही की तू पश्चाताप कर, अंधारात जा, प्रार्थना कर. त्याला कळलं, कारण तो येशू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये राहिलेला होता. येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळण्या अगोदर त्याने येशू ख्रिस्ताबरोबर सेवा केली होती. निरनिराळ्या गावामध्ये, निरनिराळ्या प्रांतामध्ये येशू बरोबर तो प्रचाराला गेलेला होता. येशूने काय काय केलं ते सगळं पेत्राला माहित होतं. आणि येशू ख्रिस्त प्रामुख्याने लोकांना सांगायचा, पापापासून माघार घ्या, पापाचा पश्चाताप करा, म्हणजे स्वर्गात जाण्याचा रस्ता तुमचा तयार होईल. हे पेत्राला चांगल्या प्रकारे माहित होतं. आम्हाला पण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने बायबल मधून किंवा सेवकांच्या संदेशामधून अनेक प्रकारच्या बाबी गोष्टी आम्हाला सांगितल्यात, शिकवल्यात. पण आज आम्ही किती त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये उतरवित आहोत? किती सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे किंवा बायबलमध्ये वाचलेल्या वचनाप्रमाणे आमचं जीवन प्रभूमध्ये आम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो? प्रियांनो, बोलणं एक भाग असतं, करणं दोन भाग आहे. बोलण्यापेक्षा ना करण्याला जास्त महत्व असतं. पेत्राने जरी बोलण्यामध्ये तो फेल झाला ना, पण करण्यामध्ये तो फेल नाही झाला. करण्यामध्ये तो इतका महान देवाच्या नजरेमध्ये ठरला की देव बाप्पाने त्याला पेंटिकॉस्टच्या दिवशी सुवार्तेचं वचन सांगण्याची संधी दिली. आणि त्या सुवार्तेच्या वचनावर जगाचं एंडिंग देव बाप्पाने ठेवलंय. जे वचन पेत्राने सांगितलं त्या वचनानंतर दुसरं वचन देव बाप्पाच्या आत्म्याने कोणत्याही दासाच्या मुखात पाठवलं नाही. पेत्राने जो निरोप सांगितला पेंटिकॉस्टच्या दिवशी, त्याच निरोपावर देव बाप्पाने आपलं येणं ठरवलं आणि पेत्राला स्वर्गाच्या राज्याची किल्ली देऊन पेत्राचं समाधान केलं. आज आम्हाला पण प्रभू मध्ये समाधानी जीवन जगायला आवडत ना. आम्ही समाधानी राहावं, आनंदी राहावं, हर प्रकारच्या गोष्टीने आमची तृप्ती व्हावी, याच अपेक्षा आहेत ना आमच्या प्रभूकडे. का याच्यापेक्षा दुसऱ्या अपेक्षा आहे काही? प्रियांनो, आम्हाला देवाला प्रथम खुश करणं महत्वाचं आहे. पेत्राने प्रभूला खुश केलं म्हणून प्रभू आनंदी होऊन त्याला प्रथम सुवार्ता सांगण्याची संधी दिली, नंतर स्वर्गाच्या राज्याची किल्ली दिली. पण त्याच पेत्राला प्रियांनो, आज काही विश्वासणारे, काही सेवक पेत्राला थट्टेने बोलत आहेत. पेत्राचा आदराने सन्मान काही जण करत नाहीत प्रियांनो. काही जण तर लगेच बोलतात, अहो काय ते पेत्राने 3 वेळेस येशू ख्रिस्ताला नाकारलं. अरे नाकारलं मान्य, पण त्यानंतर त्यांनी जे केलं ते महान केलं. आम्ही पण आमच्या जीवनामध्ये पाप करतो. म्हणता येईल का कोणाला की माझ्या जीवनात मी पाप करत नाही, माझ्या हातून काही पापच होत नाही? म्हणता येईल कोणाला? एकालाही बोलण्याची अशी संधी नाही. पण आम्ही पेत्राचं जे पेत्राने केलं ते आमच्या जीवनात आम्ही किती जण करतो? जे करतात ना प्रियांनो, देव बाप्पाने त्यांना आशीर्वादित केलंय. ते आज आशीर्वादित आहेत. दिसत आहे की खरोखर यांना प्रभूने आशीर्वाद दिलाय. जे असं करत नाही ना पेत्राप्रमाणे, त्यांना करण्याची या अंतिम समयामध्ये देव बाप्पाने संधी दिली की तुम्ही पण आशीर्वादित व्हा.
आम्ही पेत्राला दोष देण्याचं थांबवलं ना, मगच आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद यायला सुरुवात होईल. आम्ही कधी कोणाला दोष देऊ नये प्रियांनो. म्हणून प्रभूंनी आज्ञा दिली, वाईटाबद्दल वाईट करू नका. कोणी तुमच्या विरोधात असलं तर त्याला क्षमा करा. बदलेची भावना मनामध्ये आणू नका. काय सुंदर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिक्षण दिलं प्रियांनो. इतकं कागदापेक्षा हलकं प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण आमच्यासाठी आहे, पण तेवढं शिक्षण आम्हाला आज पाळता येत नाही. त्या शिक्षणाला धरून आम्हाला प्रभूमध्ये चालता येत नाही. याला कारण काय असतं माहिती का प्रियांनो? जोपर्यंत आम्ही आमच्या मनाचं वागणं सोडून देत नाही ना, तोपर्यंत आम्हाला प्रभूच्या सांगण्याप्रमाणे वागताच येणार नाही. जेव्हा आम्ही आमच्या मनाने वागणं सोडून द्यायचं ठरवू ना, तेव्हाच आम्हाला प्रभूच्या सांगण्याप्रमाणे वागण्याची इच्छा होईल. तशी आम्ही तयारी करू. स्वतःला पूर्णपणे प्रभू समोर रिक्त करावं लागेल. पूर्णपणे स्वतःला प्रभू समोर नम्र करावं लागेल. तेव्हा प्रभू आपल्या मनातल्या गोष्टी आमच्याशी बोलन आणि ते करण्याची आम्हाला प्रभू प्रेरणा देईल. प्रियांनो, स्वर्गात जाणं अथवा स्वर्गाच्या बाहेर राहणं हे केवळ आमच्या हातामध्ये आहे. आम्हाला स्वर्गात जायचंय का ते आम्हाला ठरवावं लागेल. नुसतं म्हणल्याने आम्ही स्वर्गात जाणार नाही. प्रभू आला की चाललो आम्ही स्वर्गामध्ये, कधीच जाणं होणार नाही. जे अशा वाक्यामध्ये आहेत ना, त्यांनी समजून घ्यावा, जाणं होणार नाही. प्रभूच्या इच्छेप्रमाणे चाला, निश्चित जाणं होईल. प्रियांनो, प्रभू आजही सर्वांना स्वर्गाच्या रस्त्यावर आणण्यासाठी तयार आहे. आम्ही त्या रस्त्याकडे यायला तयार आहोत का, याची आमचा प्रभू फक्त वाट पाहत आहे. आम्ही कधीच आमच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्याला विचार करत बसू नये. लगेच योग्य निर्णय असला ना प्रभूच्या इच्छेप्रमाणे, त्या निर्णयाप्रमाणे आम्ही स्वतःला करण्याची तयारी दाखवली पाहिजे. पेत्राने 3 वेळेस नाकारल्यानंतर प्रभू बोललेला शब्द त्याला आठवल्याबरोबर अंधारात गेला पेत्र. पश्चाताप केला, रडला, गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली आणि प्रभूकडून आशीर्वादित तो झाला. आम्हाला पण ही संधी आहे प्रियांनो, प्रभूकडून आशीर्वादित होण्याची. पण आमचा पश्चाताप तो असला पाहिजे जो पश्चाताप पेत्राने केलेला आहे. म्हणून येशू ख्रिस्त पण भावी सेवा कार्यामध्ये ज्या ज्या प्रियजनांना येशू ख्रिस्तानी बरं केलं, त्यांना तो एकच गोष्ट बोलला, या पुढं पाप करू नको. करशील तर पहिल्यापेक्षा तुझं अधिक वाईट होईल. आणि ज्यांनी ते शब्द ऐकले त्यांनी पाप केलं नाही. नंतर त्यांचं वर्णनच आलं नाही शुभ वर्तमानामध्ये की त्यांची परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक वाईट झाली. त्या समयातले प्रियजन ऐकणारे होते. या समयातले पण प्रियजन प्रभूला ऐकणारेच हवे आहेत. म्हणून हे बायबल आम्हाला प्रभूने दिलंय की याला वाचा, याप्रमाणे करण्याची तयारी दाखवा. काही जण अशा आहेत प्रियांनो, ते बायबलला स्पर्शच करत नाही. जे बायबलला स्पर्श करत नाही प्रियांनो, हॅलो, प्रार्थना चालली नंतर. जे बायबलला स्पर्श करत नाहीत प्रियांनो, विचार करा ते प्रियजन बायबल कधी वाचतील.
काही जणांचा असा विश्वास, माझे आई वडील आहेत प्रभू मध्ये, आमच्या आई वडिलांमुळे आमचं जाणं होईल. नाही होणार. तुम्ही समजदार झालात ना, तुम्हाला समज आली ना, समज आल्यानंतर तुम्हाला कसं चालायचं हे तुम्हाला देव बाप्पाने सांगितलेलं आहे. हा तुम्ही ना समज असले ना, मग देव बाप समजू शकतो. म्हणून प्रभू काय म्हणला, लहान मुलांना मजकडे यायला मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य आशांचेच आहे. जे ना समज आहेत ना, त्यांना आई बापाच्या विश्वासामुळं स्वर्गात जाण्यास संधी मिळेल. पण जे समजदार झालेत ना, पण ना समजासारखे करतेत, त्यांचा न्याय होईल. म्हणून प्रियांनो, येशूने आम्हाला जे पण शिकवलंय, जे पण सांगितलंय, ते फार कठीण सांगितलेलं नाही. सहजरित्या आम्हाला ते करता येईल अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं आहे. दुसरी गोष्ट पाहूया आपण आता. त्यासाठी होशेयाच्या पुस्तकामध्ये जाऊया. होशेय, दानिएलच्या नंतर होशेय, यशाया, यिर्मया, दानिएल आणि मग होशेय. कोणतं काढलंय पुस्तक? एजकेलाच्या पुढं जा. दानिएल लागन आता. दानिएला नंतर लागलं ना, 4था अध्याय काढा, 6वं वचन वाचा. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अवहेर केला, म्हणून मीही तुझा अवहेर करेन. म्हणजे अर्थात मी याचकांचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास, म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. आमेन. प्रियांनो, काही जण या वाचनाला ना, हे सेवकासाठी आहे, आमच्यासाठी नाही. तिथं याजकाचं वर्णन म्हणजे पाळकाला याजक म्हणतात. हे पाळकाच्या संदर्भातलं वचन नाही. हे फक्त पाळकाच्या संदर्भातलं वचन आहे का? फक्त पाळकाला बायबल वाचण्याचा अधिकार आहे, विश्वासणाऱ्याला बायबल वाचण्याचा अधिकार देव बाप्पांनी दिला नाही असं लिहिलंय का त्याच्यात? प्रियांनो, जो कुणी ज्ञानाचा अवहेर करतो त्याला देव नापसंत करतो. मग तो विश्वासणारा असो, सेवक असो, दोघांकडेही प्रभूचं पाहणं एक समान आहे. आमचं जसं पाहणं असतं एकमेकाकड, प्रभू तसा आमच्याकड पाहत नाही. प्रभू म्हणतो, तू माझ्या वाचनाचा अवहेर केलास ना, त्या वाचनाला वाचण्याची इच्छा दाखवली नाही ना, मी पण तुझ्या विरोधामध्ये कोणत्याच गोष्टी चांगलं न करण्याचं ठरवी. प्रियांनो, ज्ञान आम्हाला फक्त देव बाप्पाचं वचन वाचल्यावरच मिळू शकतं. देवाबरोबर आम्हाला कसं राहायचंय, कसं चालायचंय, कसं बोलायचंय, कशा गोष्टींनी देवाला प्रसन्न आम्हाला ठेवायचंय, सर्व गोष्टी या बायबल मध्ये देव बाप्पाने आमच्यासाठी ठेवल्यात. वेगवेगळ्या माध्यमातून देव बाप्पाने आमच्यासाठी आशीर्वाद या बायबल मध्ये ठेवलेत. फक्त आम्हाला वाचण्याची गरज आहे. पण वाचन असं झालं पाहिजे, वाचल्यानंतर 30% का होईना तुम्हाला तुमच्या जे काय वाचन तुम्ही केलंय त्यातून देव बाप्पाने आशीर्वाद दिला पाहिजे, तर त्या वाचण्याला काही अर्थ आहे. न तर पुढं पाठ आणि मागं सपाट, काय उपयोग नाही त्या वाचनाचा. आशीर्वाद मिळेलच या अनुषंगाने वाचन केलं पाहिजे. प्रियांनो, देवबाप कधीच आत्म्याने आणि खरेपणाने वाचन करणाऱ्याला आशीर्वाद लेस ठेवत नाही. आशीर्वाद दिल्याशिवाय तो राहतच नाही, कारण तो जाणतो याने माझी इच्छा पूर्ण केली, याची इच्छा मला पूर्ण केलीच पाहिजे.
आम्ही कसं बायबल वाचतो प्रियांनो, याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. आजच्या दिवसानंतर मी खरोखर बायबल आत्म्याने आणि खरेपणाने वाचतोय का? खरोखर मला देवाने आशीर्वादित करावं म्हणून मी बायबलला आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये घेऊन वाचण्याचा प्रयत्न करतोय का? अशा बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन बायबलला वाचन करायला सुरुवात करा. एक वचन जरी तुम्ही वाचलं ना प्रियांनो, एक वचनातून देव बाप तुम्हाला आशीर्वाद देईल. पण ते आत्म्याने खरेपणाने वाचा. याचा अर्थ असा नका समजा, अरे ब्रदर एकच वचन म्हणले मग मी आजपासून एकच वचन वाचीन, पुढे वाचायची गरजच नाही कारण सेवक म्हणला एकच वचन वाचा. प्रियांनो, तुम्ही जर फारच व्यस्त असले, एखाद्या दिवशी फारच व्यस्तपणा येतो कधी कधी जीवनामध्ये, त्यावेळेस एक वचन वाचा. देव बाप्पाला कळेल, अरे खरोखर हे फार व्यस्त आहेत, यांनी एक वचन वाचलं, त्यातून देव बाप्पा आशीर्वाद देईन. याचा अर्थ असा नाही रोज एकच वचन वाचायचं आणि प्रार्थना करायची. एक अध्याय कमीत कमी 24 तासामध्ये देव बाप्पा करता वाचावा, अशी देव बाप्पाची आपल्याकडे मागणी आहे. आणि एकापेक्षा अधिक जर तुम्हाला वाचता आले तर धन्यवाद. पण एक अध्याय वाचल्याशिवाय कधीच कोणत्या विश्वासणाऱ्याने राहू नये. एखाद्या दिवशी जर फारच काही प्रॉब्लेम आला, अशा काही घटना गोष्टी आल्या समोर, त्यावेळेस जर एक वचन वाचलं तर देव बाप त्या एक वचनातूनही तुम्हाला आशीर्वाद देईल. पण जो ज्ञान प्राप्त करण्यासाठी देवाचं वचन वाचित नाही ना, मग देव बाप सरळ सरळ म्हणतो, मी पण त्याचा नाकार करील, त्याला मी स्वीकारणार नाही, त्याच्याकडे मी लक्ष देणार नाही, त्याच्या कोणत्याही गोष्टीमध्ये मी त्याचा सहाय्यक त्याच्यासाठी होणार नाही. प्रियांनो, प्रभू जर आमचा सहाय्यक व्हायचा अशी जर आपल्या मनाची इच्छा असेल ना, तर आम्हाला प्रभूची इच्छा पूर्ण करणं महत्वाचं आहे. त्याची इच्छा आम्ही पूर्ण केली ना, तो आमची इच्छा हर हालमध्ये पूर्ण करील. बघा, त्याने आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतं आश्वासन बायबल मध्ये दिलंय ते पुराव्यानिशी दाखवतो. देवबाप जर बोलतो ना प्रियांनो विचारातून, तर देव बाप्पाजवळ त्याचा पुरावा वाचनाचा आहे. काढूया आपण स्तोत्र संहिता 127, 3रं वचन वाचा. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. 2रं वाचा. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. कशात देतो? झोपेत. जो प्रभू आम्हाला झोपेत देण्याची तयारी करतो, तो प्रभू जागेपणी किती देईन आम्हाला. प्रभू जे बोलतो ना ते असंच बोलत नाही, त्याच्याजवळ वाचनाचे ठाम पुरावे आहेत. एखाद्याला वाचणार झोपेत कस काय भेटन मला? अरे प्रभू जर बोलला ना झोपेत तुला देईन, तर प्रभूला माहिती ते कसं झोपेत द्यायचं. आमच्या बुद्धीला आकलन होणार नाही झोपेत काय आम्हाला मिळणार आहे, कसं मिळणार आहे. पण देवाने जर शब्द ठेवलाय तर देवाला तो शब्द पूर्ण करण्याची पूर्ण माहिती आहे. त्याने जर आम्हाला कळवली ती माहिती की झोपेत तुला कसं मिळेल, तर आम्हाला ते समजन. पण प्रभूला जर वाटलं ना याला झोपेत मी देईन, हे त्याला समजू नये, त्याला कृतीने दिसावं की मला झोपेत मिळालंय, ते पण प्रभू त्याच्या जीवनात करील. पण त्यासाठी आम्ही ज्ञान मिळवण्यासाठी आत्म्याने खरेपणाने प्रयत्न केले पाहिजे. तेव्हा ही प्रक्रिया आमच्यासाठी जे वचन आता वाचण्यात आलं ते देवबाप आमच्यासाठी करील. प्रियांनो, अतिशय सोप्या मार्गाने, अतिशय सुलभ मार्गाने देवबाप आम्हाला आपल्या नावामध्ये चालण्यासाठी आमंत्रण देतो. पण या आमंत्रणाला ना आमच्या मनाच्या हट्टामुळं, आमच्या मनाच्या इच्छेमुळं कधी कधी
प्रभूच्या या आमंत्रणाप्रमाणे चालण्यासाठी आम्ही तयार होत नाही. म्हणून प्रभू म्हणतो, तुम्हाला मी सर्वस्वी मोलानं विकत घेतलंय. काही जणांना तर हे पण माहित नाही की मला प्रभूने मोलाने विकत घेतलंय. आता मी स्वतःचा नाही, हे तर काही जणांना आज माहिती नाही प्रियांनो. त्यांना असं वाटतं काही जणांना, हो मी प्रभूवर विश्वास ठेवला म्हणजे प्रभूवर फार मोठा मी उपकार केलेला आहे. अरे प्रभूने तुला विश्वास ठेवण्यासाठी प्रेरणा दिली म्हणून विश्वास ठेवला. प्रभूने प्रेरणा दिली नसती तर तू कुठला विश्वास ठेवला असता प्रभूवर. अगोदर प्रभूने खरेदी केलं तेव्हा विश्वास धरण्याची तुला प्रेरणा झाली. प्रभू आम्हाला ना आमच्या विश्वास ठेवण्याच्या अगोदर पासूनच खरेदी करतो. बघा प्रभू कोणत्या प्रकारची भाषा बोलत आहे. कधी कधी आम्हाला मी विश्वास ठेवला म्हणून मी प्रभूत आलोय. पण तुझ्यामध्ये विश्वास ठेवण्यासाठी तुला इच्छा कुणी प्रगट केली? प्रगट केली म्हणून विश्वास ठेवला ना, तर तू विश्वास ठेवलाच नसता. दिमिश्काच्या वाटेवर शाऊल इतका भयानक ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, पण त्याला देखील प्रभूने मोलाने खरेदी केलं होतं आणि दिमिश्काच्या वाटेवर दाखवलं की तुला मी खरेदी केलंय. सांगा, शाऊलाने दिमिश्काच्या वाटेवर प्रभूचं दर्शन घेतल्यानंतर कधी प्रभूच्या विरोधात वागला का? त्याने मोलाने खरेदी केलेल्याचा ना जाणीवपूर्वक उपयोग केला आणि भावी जीवनामध्ये प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी केल्या. म्हणून 13 पत्र त्याला लिहिण्याची देव बाप्पाने संधी दिली. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये ना प्रभूला आवडणारे कार्य करण्याची जर इच्छा आमच्या समोर ठेवली ना, देव बाप आमची इच्छा पूर्ण करतो. काही जणांना वाटतं सेवक झालं म्हणजे आमची इच्छा पूर्ण होती. सेवक नाही झाल्यावर मग नाही इच्छा पूर्ण होत तुमची. प्रभू ठरवतो कोणाला कोणतं काम द्यायचं. प्रभूने ठरवलं ना हे द्यायचं, ते मिळाल्याशिवाय राहत नाही. आमच्या मनाने आम्हाला काही भेटत नाही प्रियांनो. फक्त आमचं आद्य कर्तव्य काय आहे? बायबल वाचणं, बायबल प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणं. बाकी प्रभू करतो मग काय करायचं ते. प्रभू शारीरिक आशीर्वाद पण द्यायचं प्रभूला समजतं, आत्मिक आशीर्वाद पण द्यायचं समजतं. फक्त आम्ही ज्ञानाचा अव्हेर न करणारे बनावे ही देव बाप आमच्याकडून अपेक्षा करतो. ज्ञानाचा अव्हेर तुम्हाला जर करायचा नसेल तर बायबल वाचण्याशिवाय त्याचा दुसरा पर्याय नाही. रोज बायबल वाचत जा प्रियांनो. रोज देवाकडून आशीर्वादित होत राहा. या समयामध्ये जो बायबल वाचील ना त्याला देवबाप काही ना काही आशीर्वाद दिल्याशिवाय मुळीच राहणार नाही. पुन्हा वाच बाळा होशाई 4:6 वचन. बघा किती सुंदररित्या त्या ठिकाणी काही गोष्टी प्रभू बोललाय. होशाई 4 अध्याय 6 वचन. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीही तुझा अव्हेर करीन. म्हणजे अर्थात मी याचकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांस विसरेन. मीही तुला विसरन. प्रथम तुला विसरन आणि नंतर तुझ्या मुलांना विसरन. बघा, ज्ञानाचा अव्हेर केल्यानंतर प्रभू काय बोलतो शेवटच्या चरणात? मी तुला तर विसरन, पण तुझ्या मुलांना पण विसरन. मुलांना पण सोडणार नाही मी. प्रियांनो, देव जे बोलतो ना ते करून दाखवतो बर का. लक्षात ठेवा, देव असंच नाही बोलत. पण ज्ञानाचा स्वीकार केला ना, तुमचा तर स्वीकार होईलच होईल, तुमच्या मुलांचा पण स्वीकार होईल. म्हणून प्रियांनो, आई बापांवर
सर्वात मोठी जबाबदारी आहे आपल्या मुलांची. आई बापांनाच आपल्या मुलांना दिशा दाखवण्याचा अधिकार आहे. आई बाप जर वचनात असले तर मुलं वचनात येतीलच. आई बाप वचनात नसले ना मुलं कदापि वचनात येणार नाही. म्हणून जुन्या करारात एक गोष्ट सांगितली, आई बापांना निक्षूनच सांगितली, मुलांना निक्षून नाही सांगितली, आई बापांना निक्षून सांगितली. काय सांगितले बघूया जरा आपण. निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय 4 आणि 5 वचन वाचा. बघा काय म्हणतोय तिथं प्रभू. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची पूजा करू नको, कारण मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे, जे मजशी विरोध करीतात त्यांच्या मुलांस 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. बघितलं का? आई बापांनी जर प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या ना तर आई बापाच्या त्या कृत्याचा बदला देव बाप 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत त्यांच्या मुलाकडून घेतो. प्रियांनो, आज शिक्षण आहे ना तसं मिळालं पाहिजे जसं शिक्षणाची आवश्यकता विश्वासणाऱ्यांना आहे. आज काय चाललंय माहितीये का? प्रत्येक ठिकाणी, बहुसंख्य ठिकाणी तुम्हाला प्रभू हे देईन, प्रभू तुम्हाला ते देईन, तुमचं असं होईन, तुमचं तसं होईल. अरे प्रभूने हे सगळं देण्याचं कबूल केलंय. एकाच वचनात कबूल केलंय बायबल मध्ये. मत्ते 6वा अध्याय 33व्या वचनात सांगितलंय, तुला सगळं काही मी देईन, तू मागितलं नाही तरी तुला देईन. पण आज संदेशामध्ये ना तुम्हाला हे भेटन, तुम्हाला ते भेटन, तुमचं असं होईल, तुमचं तसं होईल. म्हणून देव म्हणतो, तू जगात काय आणलंस, काय जगातून तुला नेता येणार आहे. बंगला असला ना नेता येणार नाही, 4 व्हीलर गाडी असली ना नेता येणार नाही, घरामध्ये चांगल्या चांगल्या वस्तू असले ना नेता येणार नाही, काहीच नेता येणार नाही. पण देवाचा शब्द मात्र तुम्हाला आपल्या आत्म्याबरोबर घेऊन जाण्याची देव बाप्पांनी परवानगी दिली. आणि आत्म्याचा शब्द काय आहे? हे पवित्र शास्त्र. हे तुम्हाला आत्म्याबरोबर घेऊन जाता येईल. म्हणून आई बापांनी जर वचनाकडे लक्ष दिलं ना तर मुलं पण वचनाकडे लक्ष दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून आई बापांना आदेश आहे आपल्या मुलांकरता, आपल्या मुलाला चालता बोलता उठता निसता देवाबद्दल बोलत जा. किती आई बाप बोलतात आपल्या मुलांबरोबर अशी भाषा. आडात असलं ना पावऱ्यात हमखास आल्याशिवाय राहत नाही. आडातच नसलं ना कधीच पावऱ्यात येणार नाही. किती प्रयत्न करा तुम्ही पावऱ्यात आणण्याचा, कधीच येणार नाही. मुलांना संस्कार ना आई बापाच्या वागण्यावरून मिळतात. आई बापांकडे लहानपणी मुलं पाहत असतात, अरे माझे आई वडील कसे आहेत, अरे माझे आई वडील फार नम्र आहेत, माझे आई वडील कोणाचं वाईट करत नाही, आमचे आई वडील नेहमी दुसऱ्याचं चांगलं करण्याची इच्छा ठेवतात, अरे माझ्या आई वडिलांकडे पाहून मी पण मोठ्यापणी हेच करीन. सर्व काही आई वडिलांवर मुलांचं उदरनिर्वाह निर्भर आहे. आणि जे आई बापा आपल्या मुलांना योग्य प्रकारे आपल्या जीवनातून आचरण दाखवित नाही, मग वचन आपण वाचलं, आई बापांच्या पापामुळं 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत देव बाप शासन करतो. प्रियांनो, माझ्याजवळ फक्त 4 वचन लिहून आणलेत या वहीमध्ये, फक्त 4 वचन आहेत. कुठला विचार नाहीये, कुठलं काही नाहीये माझ्याजवळ. आणि जेव्हा हे वचन मला
देव बाप्पाने दिले ना. देव बाप्पाला फक्त एक शब्दाची प्रार्थना केली. मला देव बाप्पा हे 4 वचन तू दिलेत मला, या 4 वचनातून तुझ्या इच्छेप्रमाणे तू आपल्या विश्वासणाऱ्याशी बोल. मी कष्ट घेतले ते 4 वचन शोधण्यासाठी. मला 45 मिनिटाचा जवळपास वेळ लागला हे 4 वचन बायबल मधून शोधून काढण्यासाठी. म्हणलं देव बाप्पा मी किती श्रम घेतले 4 वचन एक लाईनीमध्ये घेण्यासाठी, आणि याच्यावर जे काही थोडस मला तू दिलंस, थोडस दिलंस तू, पण बोलताना अधिकरित्या तू आपल्या लोकांना दे. माझा देव माझा ऐकतो. आणि माझ्या देवाला म्हणलं पाऊस अजिबात आला नाही पाहिजे. मी जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत पावसाला बिलकुल येऊ द्यायचं नाही. एक ठिकाणी प्रार्थना घेऊन आलोय प्रियांनो मी आज. तुम्ही असं समजू नका अरे ब्रदर डायरेक्ट आमच्या घरी आले. केडगावला मी प्रार्थना घेऊन मग तुमच्याकडे आलोय आज. देव बाप्पाने आज 2 ठिकाणं दाखवली मला. दोन्ही ठिकाणी मी म्हणलं प्रभू तू 2 ठिकाणी आज 2 परिवारांना आशीर्वाद द्यायची इच्छा ठेवतो ना, मी पण तिथं जायला तयार आहे. मी कधीच म्हणलं नाही प्रभू मी एकच ठिकाणी जाईन, एक ठिकाणचं मी वर्ज्य करतो. कारण माझा देव जर 2 परिवारांना आशीर्वाद द्यायचं ठरवतो, मी का अडखळण बनू? का त्यांच्या आशीर्वादाचा अडखळणाचा ढोंडा मी बनू? म्हणलं प्रभू जाईन मी, फक्त मला सहाय्यता कर. तुझ्या आत्म्याने माझ्याशी बोलावं एवढीच मी तुझ्याकडे आशा धरतो. मला काय नकोय. प्रियांनो मी जर घेण्याच्या अपेक्षेने सेवेमध्ये असतो ना, तर देवाने मला टिकवलं नसतं बरं का. ध्यानात घ्या ही बात. मी घेण्याच्या अपेक्षेने जर सेवा करण्याचं ठरवलं असतं ना, देवाने मला टिकवलं नसतं सेवेमध्ये. म्हणलं असतं तुझ्या मनात काय ना मला कळतंय. माझ्या जीवनात मी फक्त एक अपेक्षा देवाला केली, प्रभू तू ताऱ्यासारखा उंच झालेला मला दिसला पाहिजे. मी तर खालच्या पातळीचाच आहे, मला खालच्याच पातळीला राहू दे. मला वरच्या पातळीला यायची मी आशाच ठेवलेली नाही. मी खालच्या पातळीला फार सुरक्षित आहे, फक्त तू उंच पातळीला मला दिसला पाहिजे. आणि ज्याच्या आत्म्यातून आणि हृदयातून हे शब्द प्रभूसाठी निघतात ना, प्रभू त्या शब्दाचं मोल समजतो की हे शब्दाचं मोल काय. आणि देवाला मी मागील दिवसापासून विनंती करतोय, फक्त मला सेवेमध्ये पाऊस नको आहे. भरपूर वेळेस मी पावसात भिजलो, पावसामुळं मी गाडीवरून खाली पण पडलो. तू पाहिलेलं आहे मला गाडीवरून कसा पडलो मी, पण तूच मला वाचवलं म्हणून मी जगलो. तू वाचवलं नसतं तर मी खालाच झालो असतो त्या गाडीवरून. तू मला राखलं म्हणून मी तुझी सेवा करतोय. प्रभू माझा ऐकतो. बघा जो पाऊस थांबलाय ना, आतापर्यंत पाऊस नाही, आता घरी गेल्यावर येतो का नाही ती प्रभूची इच्छा. पण मी प्रभूला म्हणलं मी सेवेत आहे तोपर्यंत पाऊस मला दिसला नाही पाहिजे. एक थेंब देखील मला पावसाचा लागलेला नाही. आता किती वाजलेत? जवळजवळ 7 वाजत आलेत है ना. 7 वाजत आलेत. 3 सव्वा 3ला मी घर सोडलंय. आतापर्यंत मी सेवेत आहे, बिलकुल पाऊस आला नाही. माझं देव माझा ऐकतो प्रियांनो, कारण मी त्याच्या गौरवासाठी जातोय. प्रभू हे सदैव लक्षात ठेवतो. मी कधी कसली अपेक्षा कोणाकडे करत नाही. माझ्या अपेक्षेचा केंद्रबिंदू फक्त माझा प्रभू मी ठेवलाय. विश्वासणारे माझ्या अपेक्षेचा केंद्रबिंदू मी ठेवला नाही. विश्वासणारे फक्त वचन ऐकण्याचा केंद्रबिंदू मी केलाय, की त्यांनी वचन ध्यान देऊन ऐकलं ना, मला सर्व काही मिळालं. मला कशाची अपेक्षा नाही. आणि जर कोणी काही दिलं तर ते प्रभूच्या सेवेलाच मी लावतो. मी खात नाही ती, कारण ती प्रभूची अमानत आहे. प्रभूची अमानत प्रभूच्या कामासाठीच उपयोगात आली पाहिजे. प्रियांनो प्रभू फक्त मन आणि अंतःकरण पारखणारा देव आहे. तो पाहतो कोठवर हा माझ्या इच्छेप्रमाणे करतोय आणि चालतोय. जोपर्यंत मी प्रभूची इच्छा पूर्ण करेल
तोपर्यंत माझ्याकडून माझ्या पवित्र येशू ख्रिस्ताची सेवा होईलच, हे मला आदराने म्हणता येत आहे. प्रियांनो, शेवटी एक वचन बघूया. या वचनातून थोड्या 5 मिनिटं मी बोलन, मग आपण प्रार्थनेत जाऊ. शेवटचं वचन काढूया. स्तोत्र संहिता 17वा अध्याय 15वं वचन. अतिशय महत्वाचं वचन आहे प्रियांनो. मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती हो. प्रियांनो, सांगा, आज तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय? कोणत्या गोष्टीने ठेवलाय? किंवा प्रभूमध्ये तुम्ही आज आहात, कोणत्या कारणासाठी आहात? प्रभूकडून घेण्याची अपेक्षा आहे ना? म्हणता येईल का तुम्हाला? कधी प्रार्थना केली का अशी? किंवा मी पण केली का अशी प्रार्थना? प्रभू, मला तुझ्याकडून काय घ्यायचं नाही, मला तुझ्याकडून काहीच लागत नाही, मी फक्त तुझ्यावर उपकार करण्यासाठी आलोय. तुझ्यावर जेवढे मला उपकार करता येतील ना, तेवढे मी उपकार करण्यासाठीच आलोय. तुझ्याकडून मला काही एक नको. केली का कोणी प्रार्थना? मी तर असं म्हणेन, जगातलं जेवढे पण आजपर्यंत विश्वासात आले, प्रभूमध्ये झोपी गेले, दास असो किंवा विश्वासणारा असो, एकानेही जे शब्द आता पवित्र आत्मा माझ्या मुखातून बोलला, अशी प्रार्थना केली नसेल. सर्वांनी अपेक्षा केली असेल, प्रभू मला माणसांकडून नाही, तुझ्याकडून आशीर्वाद हवे. प्रियांनो, आमचा आशीर्वादाचा केंद्रबिंदू ना प्रभू असला पाहिजे. प्रभूकडे आम्ही आशीर्वादाची अपेक्षा ठेवली पाहिजे. विश्वासणाऱ्यांचा पण केंद्रबिंदू तोच, प्रभूच्या दासाचा पण केंद्रबिंदू तोच. आणि या गोष्टीला साध्य करण्यासाठी प्रभू आमच्या बरोबर असला पाहिजे. प्रभूचं दर्शन आम्हाला प्रत्येक वेळेला मिळालं पाहिजे. आता तू म्हणतो ना, रे बापरे, प्रभूचं दर्शन मिळालं पाहिजे. वचनात तर दिलंय की परमेश्वराला कधी कुणी पाहिले नाही, आणि काय बोलू राहिलेत असं? अरे बापरे, आता आम्ही ते वचन खरं मानायचं का या दासाच्या मुखातून निघलेला शब्द खरा मानायचा? कधी कधी मनाची दुविधा होते प्रियांनो. प्रभूचं दर्शन आम्ही कसं घेऊ शकतो माहिती का? 2 प्रकारे आम्हाला प्रभूचं दर्शन आम्ही घेऊ शकतो. त्याला कोणी मनाई करू शकत नाही, कोणी बाधा घालू शकत नाही. सैतान तर मुळीच आडवा येऊ शकत नाही. सैतानाला तर नो एंट्री आहे या 2 गोष्टीमध्ये येण्याविषयी. कोणत्या 2 गोष्टी करणं गरजेचं आहे माहिती का? पहिलं, पवित्र शास्त्र वाचणं. दुसरं, प्रार्थना करणं. या दोन्ही गोष्टीतून आम्ही प्रभूचं दर्शन घेतो, प्रभूला भेटतो, प्रभू आमच्याशी बोलतो, तो आमच्याशी बोलण्यातून आम्हाला आशीर्वाद प्रदान करतो. का आज विश्वासणारे देवाचे सेवक बायबल वाचतात, प्रार्थना करतात? काय सेवक 18 घंटे बायबल वाचून प्रार्थना करतात. का करतात? ज्यांना प्रार्थना आणि बायबल वाचण्याचं महत्व समजलं ना प्रियांनो, त्यांनी प्रभूसाठी सर्व काही करण्याची तयारी दाखवली. आणि हे प्रामुख्याने देवाचे सेवकच करतात. 18 घंटे प्रभूच्या सानिध्यात राहणं हे सेवकाशिवाय विश्वासणाऱ्यांना शक्य नाही. पण विश्वासणारे कमीत कमी 2 तास 40 मिनिटं तर प्रभूच्या सहवासामध्ये राहू शकतात ना. 24 तासाचा दशमांश 2 तास 40 मिनिटाचा वेळ तर विश्वासणारे देव बाप्पाला देऊ शकतात. आज किती विश्वासणारे देव बाप्पाला 2 तास 40 मिनिटाचा वेळ देतात? आजच्या सिच्युएशनमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये देवाचे सेवक सुद्धा एवढा वेळ प्रभूला दशमांशाचा देत नाही.
काही सेवक जन देत असतील, पण काही सेवक 2 तास 40 मिनिटाचा वेळ प्रभूला दशमांशाच्या स्वरूपाने देत नाही. अहो, सेवकच देत नाही तर विश्वासणारे कधी देणार? जो सेवक 2 तास 40 मिनिटाचा वेळ देव बाप्पाला दशमांशाचा देतो ना, देव बाप त्याच्या सेवेला खूप आशीर्वादित करतो, त्यांच्या परिवारांना आशीर्वादित करतो, त्यांच्या विश्वासणाऱ्यांना आशीर्वादित करतो. म्हणून आडात असलं तर पावरेत येतंय, आडात असलं तर निश्चित पावरेत येणार. सेवकाजवळ जर असलं ना तर विश्वासणाऱ्याला हमखास ते मिळणार, पण सेवकाजवळच नसलं तर विश्वासणाऱ्याला कुठून मिळणार हो? मग सेवकांचं आहे, याच्यासाठी प्रार्थना करा आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा. ठीक आहे, प्रार्थना करणं वाईट नाहीये, पण प्रियांनो, प्रार्थना न करू देण्याची वेळ आमच्या हातात आहे. अन्न अथवा न अन्न, आम्ही प्रभूच्या सांगण्याप्रमाणे वागलो ना प्रियांनो, आम्हाला शक्यतो बर का इतरांना प्रार्थना रिक्वेस्ट करण्याची देवबाप संधी देत नाही. हा, कधी जर फारच कठीण प्रॉब्लेम आला त्यावेळेस प्रभूला समजतं अरे प्रॉब्लेम काय आहे. पण शक्यतो नॉर्मल स्थितीमध्ये असलं ना, नॉर्मल स्थितीमधला विश्वासणारा कधीच सेवकाला म्हणणार नाही याच्यासाठी प्रार्थना करा आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा. फार कठीण असलं ना, विशेष करून प्रार्थना सेवकांना विश्वासणाऱ्यांना केव्हा रिक्वेस्ट केली जाते, जेव्हा घरामध्ये खूप कोणी आजारी असेल ना, तेव्हा प्रामुख्याने प्रार्थना करण्याची विनंती केली जाते. व्हॉट्सअपला पण आम्ही पाहतो मेसेजेस मध्ये की याच्यासाठी प्रार्थना करा. कुणाचं ऑपरेशन असलं, कुणाचं काय असलं तर विनंत्या टाकल्या जातात. पण हे जर सोडलं ना, हा प्रॉब्लेम सोडल्यानंतर शक्यतो याच्यासाठी प्रार्थना करा आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा. हे काही जण फोन करत नाही, काही जण करतात, ते त्यांची इच्छा राहिली. प्रियांनो, देवाचं दर्शन, ज्याने देवाच्या मुखाचं दर्शन घेतलंय ना, देव बाप त्याला अडचणीत ठेवीन का? विचार करा, अडचणीत ठेवीन? म्हणन का रे प्रभू मध्ये राहून मी इतका अडचणीत आहे असं म्हणन का तो? प्रियांनो, आम्ही नेहमी प्रभू बरोबर आमची संगती ठेवली ना, प्रभू आम्हाला कधी अंतर न देणारा देव आहे. तो उदंड हाताने आशीर्वाद देणारा प्रभू आहे. फक्त त्याच्याशी प्रामाणिकपणे राहा, विश्वासू राहा, खरेपणाने वागा, तर देवबाप तुमच्या बरोबर आशीर्वाद देण्याच्या हेतूने तुमच्या बरोबर तर राहीनच राहीन, पण तुम्हाला दर्शन पण देईन. वचनात तेच सांगितले ना की तुझे दर्शन मला घडो. परमेश्वराचं, प्रभूचं दर्शन घेणं अतिशय सोपं प्रभूने केलंय. बायबल वाचा, प्रार्थना करा, प्रभू तुमच्या बरोबर आहे, प्रभू तुम्हाला दर्शन देईन, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. जड आहे का ही गोष्ट जी प्रभू बोलतोय ही? सांगा. कुणी जर म्हणत असलं नाही ना ब्रदर ही फार जड गोष्ट आहे, बायबल वाचणं, प्रार्थना करणं फार जड आहे, येईल का म्हणता कोणाला? पण आज किती जण ही गोष्ट करतात, किती जणांना आज म्हणता येतंय की खरंच ब्रदर जे बोलत आहे ते मी माझ्या जीवनात करत आहे. प्रियांनो, नसले करत ना, आजपासून करण्याची तयारी आत्म्याने आणि खरेपणाने प्रभू समोर व्यक्त करा. प्रभू तुमच्या त्या शब्दाचा मान राखून तुम्हाला ते करण्यासाठी प्रत्येक वेळेला सहाय्यता पुरवेल. सगळे अडखळणं प्रभू काढून टाकीन तुमच्या मार्गामधले, आणि तुम्हाला थोडा का वेळ व्हायना बायबल वाचण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी प्रभू देईल. तुम्ही प्रभूचा आदर करा, प्रभू तुमचा आदर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून
देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. चालू राहू दे. डोळे बंद करा. एक सेकंद आपण फक्त शांत राहूया. 1 सेकंद. त्यानंतर आपण प्रार्थनेत जाणार आहोत. हो जय जयकार, जय जयकार करे. हो जय जयकार, जय जयकार करे. वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. हम पर अपनी करुणा करता और करता उपकार. क्यों ना उस पर तन मन वारे है अपना अधिकार. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा. उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा. चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो अकाल, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार. ओ जय जयकार, जय जयकार करे. हो जय जयकार, जय जयकार करे. होय माझ्या बापा, तूच आमचा जय जयकाराचा विषय आहे. तूच आमच्या जीवनाचा आधार आहे. तूच आमच्या मार्गामध्ये आमचा एबेनेझर आहे. तू आहे तर आम्हाला काही अस्तित्व आहे, काही किंमत आहे. तू जर आमच्या बरोबर नाही माझ्या बापा, तर आम्हाला काही किंमत नाही, काही अस्तित्व नाही माझ्या बापा. तुझी दया आणि कृपा आमच्यावर आहे, म्हणून या जिवंतच्या भूमीवर आजपर्यंत आम्ही तुझ्या नावाने आहोत माझ्या बापा. तुझी दया आणि कृपा सतत आमच्यावर तू आशीष ठेव, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. शेवटची प्रार्थना प्रेरणाताई करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराचे बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो येशू ख्रिस्त, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनाला जोडली, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराच्या. हो बाप्पा, आम्ही जे वचन ऐकलं ते समजण्याचा बुद्धी चातुर्य तो बुद्धी बसल्या प्रत्येकाला पुरव. हो ईश्वराच्या बाप्पा, त्या वचनाद्वारे तू उंचावेला जा आणि तू गौरवला जा ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, बाळकसाहेब वचन सांगत असताना त्यांच्याद्वारे तर तू बोलत होता ईश्वराच्या. हो ईश्वराच्या, आमचा विश्वास आहे. हो प्रभू ख्रिस्ता, त्यांना वचन सेवा करत असताना ज्ञान बुद्धी चातुर्य तू दे ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, पवित्र आत्म्याद्वारे शब्दांचा पुरवठा तू करत जा. हो ईश्वराच्या बाप्पा, त्यांना आरोग्य दे बाप्पा. तुझी वचन सेवा करताना त्यांचा प्रवास तू आशीर्वादित कर ईश्वराच्या, आणि तुझ्याच नावाचा गौरव. हो ईश्वराच्या, प्रार्थना करते आमच्या कुटुंबासाठी. ओ प्रभू ख्रिस्ता, आमच्या सर्वांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता हो ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, आमच्या सर्व अडीअडचणी सर्व संकट बाप्पा तुला ठाऊक आहेत ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, तुम्ही म्हणतात तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हो ईश्वराच्या बाप्पा, तुझ्याकडे आम्ही मार्ग मागतो ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, सर्व संकटातून सर्व अडीअडचणीपासून आमचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करतात हो ईश्वराच्या. हो ईश्वराच्या, खरोखर ईश्वराच्या, तू म्हणतोस तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले असा विश्वास जरा बाप्पा. मी तुला ज्ञान बुद्धी चातुर्य आणि
मागते ईश्वराच्या हो प्रभू ख्रिस्त ते मिळालं आहे असा आमचा विश्वास आहे ईश्वराच्या बाप्पा आमच्या घरातल्या सर्वांना तू आशीर्वादाने भर हो प्रभू ख्रिस्त आईसाठी प्रार्थना करते गुडघे दुखीच्या त्रासापासून ईश्वराच्या तिचा तू मार्ग कर मोकळा कर हो ईश्वराच्या बाप्पा आम्ही शालेय शिक्षण घेत असताना आम्हाला लागणार बुद्धीच्या तर तू आपल्या ज्ञानाच्या भांडारातून पुरव ईश्वराच्या पप्पा काम करीत असताना त्यांच्या सोबती तू राहा बाप्पा त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादित कर ईश्वराचे हो प्रभू ख्रिस्त प्रार्थना करते दीदीसाठी हो ईश्वराच्या बाप्पा तिला आरोग्याने बरोबर ज्ञान बुद्धी चातुर्याने तू ईश्वराच्या भर हो प्रभू ख्रिस्त सर्व सैतानी गोष्टींपासून सर्व अडीअडचणीपासून तिचं तारण करता उद्धार करता आणि रक्षण करता तू ईश्वराच्या ओ प्रभू ख्रिस्त सत्य मार्ग तिला तू चालव ईश्वराच्या बाप्पा तुझ्या वचनाद्वारे तू तिचे सांभाळ कर हो ईश्वराच्या बाप्पा तुझ्या वचनात तिला चालव तुझ्या ज्ञानात तुझ्या भयात तिची वाढ कर ईश्वराच्या आणि तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराच्या बाप्पा बाळासाहेबांचं येणं जसं आशीर्वादित केलं तसं त्यांचं जाणं देखील आशीर्वादित कर सर्व संकटांपासून त्यांचं तारण करता हो ईश्वराच्या नैसर्गिक आपत्तींपासून तो आमचा सर्वांचा सांभाळ करता आणि रक्षण करता हो ईश्वराच्या या रात्रीच्या समयला जे प्रवास करत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर जे आजारी असतील इच्छेच्या नावात त्यांचा तो आजार बरा कर आम्ही रात्री झोपत असताना आमच्या घराभोवती दिवसाचं कोंपट तू ठेव ईश्वराच्या दिवस आजची भक्ती बापा तुझ्याच नावात आशीर्वादित कर ही छोटीशी प्रार्थना तारणा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून पितेच आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आमच्या अज्ञानातून सोडले तसेच तुमच्या गुन्हांपासून आणि आम्हाला स्पर्श नकोस तर आम्हाला स्वर्गात बसव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. थँक्यू. बंद कर बाळा.